हॅलो, गुड मॉर्निंग. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते. आणि आज खरं तर सांगायचं म्हटलं तर आज माझी सगळी कामं उलटी चाललेली आहेत. तर एक्सरसाइज झाली, आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर मग मी कचरा वगैरे काढला. तर आज असं उलटी कामं चाललेली आहेत बघा. कारण काय झालं की पाणी म्हणजे तापलेलं होतं. मग मी पटकन आंघोळ करून घेतली, कारण म्हटलं मग वेळ गेला तर पुन्हा मग परत कामं रखडतात. म्हणून मी पहिले आंघोळ करून घेतली, त्यानंतर कचरा काढला. आज असं झालेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे आलेली आहे तर थोडी धूळ वगैरे दिसली, कारण काल मी पुसलंच होतं. एक दिवस जरी फडका नाही मारला किंवा 2 दिवस जरी फडका नाही मारला तरी धूळ ही दिसतच असते. तर हे छोट्या वस्तू काही आपल्याला लागत असतात अर्जंट, त्यामुळे मी इथे वरतीच ठेवत असते. बाम, विक्स किंवा काही अजून ड्रॉप वगैरे काही असेल तर मग तो आय ड्रॉप वगैरे मग मी इथे वरती ठेवत असते. त्यामुळे इथे खूप धूळ बसते आणि छोट्या वस्तूंवर इतकी धूळ बसते. तर आता पहिले क्लीन करून वगैरे घेते, तर कचरा वगैरे काढून मग नंतर देवपूजा वगैरे करणार आहे. आंघोळ वगैरे झालेली आहे, मी फ्रेश झालेली आहे. आणि व्यायाम हा जरा सकाळी केला की बरं वाटतं. थोडंफार हातपाय हलवले किंवा स्ट्रेचिंग केलं तर मग बॉडी फ्लेक्झिबल होते आणि ॲक्टिव्ह फील होतं दिवसभर. त्यामुळे मग मी थोडा का होईना सकाळी एक 10-12 मिनटं किंवा अर्धा तास जसा वेळ असेल तसं मी करत आहे. आणि तुमच्यासोबत तो मी बऱ्याच वेळा शेअर केलेला आहे. तर आता इथे सगळं माझं क्लीन करून वगैरे झालं. आता इथे मी पिलोज वगैरे सगळं बेडशीट वगैरे आवरून घेते आहे. म्हणजे एक रूम आवरली ना की मग कसं होतं की कामं पण पटपट उरकतात आणि बघायलाही छान वाटतं. तर इथे पिलो आहेत तर ह्या मोठ्या मग ते व्यवस्थित कवर वगैरे करून घ्यायचं. आणि त्याबरोबर मग बेडशीट पण असं टाईट वगैरे व्यवस्थित झटकून वगैरे घ्यायचं रोजचं सकाळचं. आणि त्यानंतर मग बाकीची मग मी झाडलोट वगैरे करून मग नंतर देवपूजा वगैरे बाकीची माझी रितसर कामं चालू राहतात. तर असं आहे. तर आज विचार केला की 2-3 दिवस राहिले आता हा महिना संपायला आणि नंतर श्रावण महिना चालू होईल. तर मग आखाड तळला जातो बघा आपल्याकडे. त्यामुळे मग म्हटलं की आज काय करावं, आखाड काय तळावं तो विचार करते. मुलांना काय आवडतं. परंतु आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये बघा गुळाच्या कापण्या केल्या जातात आखाड महिन्यात, आषाढ महिन्यात त्या तळल्या जातात किंवा काही तुम्ही करू शकता. तर मग मी म्हटलं की बघू आज काहीतरी गुळाच्या कापण्या वगैरे करू आणि मी तुमच्यासोबत ते शेअर करेलच. तर आता इथे दूध आलेलं आहे, दूध पिशवी घेते आहे. दूधवाला बाहेरच शिऱ्याकवर ठेवून जातो आणि बेल वाजवून जातो, म्हणजे मग लक्षात येतं की दूध आलेलं आहे. तर दूध वगैरे घेतलं, दूध तापायला एकदम लो फ्लेमवर ठेवलं आहे आणि मग आता तोपर्यंत देवपूजा करून घेते. तर मुलांचं चाललेलं आहे ब्रश वगैरे, आता उठलेत, आंघोळ वगैरे करते आणि मग त्यानंतर मग आम्ही काहीतरी नाश्ता वगैरे करू. तर शक्यतो मी नाश्ता करत नाही, परंतु मुलांना काही जर बनवलं तरच मग मी थोडंफार करते, नाही तर मग मी एकदाच भाजी पोळी खाते. तर इथे स्वामींची पूजा वगैरे करून घेतली आहे. धूप दीप अगरबत्ती लावलेली आहे. ही माझी नित्यपूजा आहे आणि ही केल्यावर मला खूप प्रसन्न वाटतं. तर खरं सांगायचं म्हटलं तर आपल्याला जे पाहिजे किंवा आपण जी इच्छा बोलतो ते आपल्याला स्वामी न देता, म्हणजे आपली इच्छा पूर्ण करतातच, परंतु आपल्यासाठी जे काही चांगलं आहे ते स्वामी आपल्याला देतात. आपल्याला हवं ते नाही देती, ते आपल्यासाठी काय चांगलं आहे ते देतात. बऱ्याच जणांना काहींना वाटतं की मी एवढं स्वामी सेवा किंवा मी देवाची पूजा वगैरे करते, परंतु कधीच माझ्या मनासारखं वगैरे होत नाही. परंतु असं काही नाही आहे. स्वामी वेळ आली तर आपल्याला एवढं देतात की मागायला सुद्धा उरत नाही. आणि खरंच मला पूर्णपणे अनुभव आहे स्वामींचा आणि स्वामी खरंच माझ्या खूप पाठीशी आहेत. खरं सांगायचं म्हटलं तर असा एक चमत्कार झाला होता 2-3 दिवसापूर्वी, तो तुमच्यासोबत शेअर करायचाच राहिला होता. मी लक्ष्मी मातेचा हा फोटो पुसत होती आणि त्याच्या पाठीमागे जे ते मोराचे पीस ठेवलेले आहेत नाही ते शुभ असतात, म्हणतात घरात ठेवलेलं चांगलं असतं. त्यामुळे मी ते कोपऱ्यात देवघरामध्ये उभे करून ठेवलेले आहे. तर मी स्वामी सेवा करते आणि मी महालक्ष्मीचा फोटो पुसत होती, छान टिक्का वगैरे हळदी कुंकू लावत होती आणि मी सहज असं मी पाया पडायला म्हणून कपाळ मी फोटोला म्हणजे असं टच केलं आणि वरतून तो मोराचा पीस माझ्या डोक्यावर, म्हणजे मला स्पर्श जाणवला अक्षरशः. खरंच सांगायचं म्हटलं तर आत्ता बोलतानाही माझ्या अंगाला शहारे येतात तुम्हाला सांगताना. तर माझ्या डोक्यावर तो मोराचा पीस पडला. मला थोडंसं असं जाणवलं, म्हणजे असं सावली पडल्यासारखं. मी असं वरती बघितलं तर बघते तर तो मोराचा पीस माझ्या डोक्यावर. मी तो अलगद असा उचलून सरळ असा करून कोपऱ्यामध्ये उभा करून ठेवला आणि स्वामी महाराजांच्या पाया पडले आणि खरंच मला खूप छान वाटलं, म्हणजे प्रसन्न वाटलं.
एवढ्या वर्षामध्ये म्हणजे असे छोटे छोटे अनुभव भरपूर आले, परंतु मला खरंच खूप म्हणजे साक्षात असं स्वामींनी आशीर्वाद दिल्याचा भास झाला. तर असं हे आहे. त्यामुळे स्वामी सेवा करा, स्वामी कधीच तुम्हाला कमी पडू देणार नाही. आणि खरं सांगायचं म्हटलं तर स्वामी महाराजांनी मला खूप काही दिलं आहे, खूप म्हणजे माझ्याकडं सगळं काही आता ह्या क्षणाला आहे. मला कसलीही कमी नाही आहे, मी सुखी आहे, एकदम समाधानी आहे त्याच समाधानी आहे. परंतु कसं आहे की आपण जे काही स्वामींकडे मागतो किंवा आपली जी इच्छा काही बोलतो आणि आपल्याला असं बऱ्याचदा होतं की अरे ती पूर्ण होत नाही किंवा आपल्याला मनासारखं काही होत नाही, परंतु असं नाही आहे. स्वामी सगळं काही वेळ आल्यावर पूर्णपणे देतात आणि आपल्याला मागायलाही लागत नाही. त्याचबरोबर कसं आहे की आपल्यासाठी जे काही चांगलं आहे ते स्वामी घडवून आणतात. आपल्याला जे हवं ते नाही, तर ते आपल्यासाठी काय चांगलं आहे हे स्वामी घडवून आणतात आणि नंतर मग आपल्याला समजून येतं की अरे हां, हे खरंच आपल्यासाठी चांगलं आहे. तर असं आहे. त्यामुळे तुम्ही स्वामी सेवा करा. स्वामी महाराज नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात. कोणाच्या ना कोणाच्या रूपात ते नेहमी आपली मदत करत असतात आणि हा मला अक्षरशः म्हणजे अनुभव आलेले आहेत. हे मला खूप वेळा असे अनुभव आलेले आहेत आणि मी तुमच्याबरोबर ते असे वेळोवेळी शेअर करत असते. तर असं आहे. तर आता माझी देवपूजा वगैरे करून झाली आहे. तर मी आता भेंडीची भाजी करायला घेतलेली आहे. मुलांना सरांना सकाळी टिफिन बनवून दिलेला आहे, परंतु कसं होतं की सकाळी त्यांना भाजी चपाती दिली. मेथीची भाजी म्हटलं की शिजून कमी होते आणि आम्हाला भेंडीची भाजी करत आहे आणि मुलांनाही टिफिन न्यायचा, त्याचबरोबर नाश्ताही करायचा. म्हणून मग मी इथे भेंडी कापून वगैरे घेतली. त्याचबरोबर भेंडीच्या भाजीला मी फक्त हिरवी मिरची आणि लसूण बारीक कट करून टाकत असते आणि छान असं फोडणी देते. तर मी करताना इथून मागे तुम्हाला दाखवली तव्यावरची चटकदार भेंडी आणि आता मी कढईमध्ये बनवत आहे. तर ही छोटी मोठी कामं वरच्यावर मी आवरून घेते. तर काल मी मटकी भिजायला घातली होती. तर खूप पटकन असे मोड येतात. गावठी मटकी अशी बारीक असते बघा, तिला लांब लांब असे मोड येतात. तर ती मी आता गावाला गेली होती तेव्हा एकदम 1 किलो घेऊन आली. तर मग अशी थोडी थोडी भिजत घालते. तर बघा किती छान असे कोरडी फडफडीत आहे आणि खूप छान असे मोड आलेले आहेत. तर ही गावठी मटकी आहे, अगदी बारीक दिसायला दिसते आणि मोड असे लांब लांब येतात. तर आता मटकी भिजवून तिला मोड आलेले आहेत. तर ती बघेल मी आता उद्याच करेल डब्याला. आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि आता इथे मी भेंडीची भाजी करणार आहे. तर भेंडी मी कापून घेतली, हिरवी मिरची आणि लसूण असा बारीक कट करून घेते. तेलात छान असा तडतड परतून घ्यायचा.
फोडणीला दिल्यानंतर मग मी त्याच्यावर झाकण ठेवलं 1-2 मिनटं वाफ येईपर्यंत, म्हणजे वाफेवर छान पहिल्यांदा शिजते ती आणि नंतर मग झाकण काढून ठेवायचं, म्हणजे मोकळी अशी भेंडी होते, म्हणजे चिकट अशी भेंडी होत नाही. तर मोस्टली बघा भेंडी चिकटच असते, त्यामुळे मग अशी पहिले स्टार्टिंगला झाकण ठेवायचं 2 मिनटं आणि त्यानंतर मग झाकण काढून ठेवायचं आणि मग तशीच शिजवू द्यायची. तर अशा पद्धतीने मी भेंडी शिजवत असते. तर काही वेळेला भाज्या शिजवण्याची पण टेक्निक माहिती पाहिजे असते, त्यामुळे मी मेथीची भाजी, भेंडीची भाजी अशी 1-2 मिनटं झाकण ठेवून पहिले शिजवून घेते आणि नंतर मग झाकण काढून ठेवते आणि लो फ्लेमवर मग ती पूर्णपणे शिजू देते. तर आता भेंडी शिजलेली आहे आणि बाकीचं मग साईड बाय साईड किचनवर जो काही पसारा असतो तो पण मी लगेच मग उचलून तिथल्या तिथे ठेवते. काही फ्रीजमधल्या वस्तू घेतलेल्या असतील, डबे वगैरे, कोथिंबीर, कढीपत्ता किंवा हिरवी मिरची वगैरे, तर मग हे सगळं मी ठेवून देते. आणि लसूण वगैरे मी एक 4-5 दिवसांचा, आठवड्याभराचा सोलून ठेवते. म्हणजे आता भाजी वगैरे झाली आणि कपडे वगैरे वॉश करून घेतली. मुलांना पण भाजी पोळी खाऊ घातली. त्यानंतर टिफिन वगैरे भरून दिले. तर आता मुलं चाललेली आहेत आणि खाली गेलेली आहेत. तर इतक्यात त्यांची बस येईलच. एक 5-10 मिनटं आधी जातात. 5 मिनटं तरी अगोदर पाठवते त्यांना, कारण मग वेट करायला लागत नाही. बस कधी येते, ट्रॅफिक वगैरे असतं, पाऊस येतो, त्यामुळे मग मी त्यांना सांगून ठेवलं आहे की खाली जाऊन एक 5 मिनटं तिथे जाऊन बसत जा. कारण आणि इथं खिडकीतनं दिसतं, इथे मध्ये खाली स्पेसमध्येच बस येते, त्यामुळे खाली जायची सुद्धा आता मला गरज पडत नाही आणि मुलांनाही सवय लागली पाहिजे, त्यामुळे मग आता मुलं स्वतः जातात. तर मी कपडे वगैरे वॉश करून घेतली, खिडकीमध्ये टाकून घेतली. काही वेळेला पाऊस येतो तर इथे मुलांची बस आलेली आहे, तुम्ही बघू शकता हे बघा. तर इथे स्पेसमध्येच मध्ये सेंटरला बस येते, त्यामुळे मुलं खाली पार्किंगमध्ये थांबतात आणि मग बस आली की जातात. तर आता बस येऊन गेलेली आहे आणि मग मी आता बाकीची कामं करायला घेतली. तर आता इथे विचार केला की सरांची कपडे धुतलेली होती तर ती सुकलेली आहेत आणि आता कपडे पण थंड थंड पडतात, त्यामुळे मग विचार केला की चल वेळ आहे तर इस्त्री करून ठेवावी. आणि मी अशीच जसा वेळ असेल तसं त्यांची, माझी किंवा मुलांची अशी प्रेस करून ठेवते. तर होममेकर म्हटलं की घरी ही काही ना काही कामं असतातच आपल्याला, म्हणजे आम्ही बाहेर देत नाही इस्त्री करायला. तर मी काही वेळेला करते, कधी सरांना वेळ असेल तर सरसुद्धा इस्त्री वगैरे करतात. पहिल्यापासूनच त्यांना सवय आहे. मी अगदी गावाला जरी होती ना तरी चुलीवरचा जो विस्तव कोळसा असायचा ना, त्या कोळशावरची इस्त्री मी करायची गावाला असताना. तर आता इथे तर काही एवढी कामं पण नाही, म्हणजे अशी एवढी कष्टाची अशी कामं नाही आहेत असं मला म्हणायचं आहे. कारण गावाला खूप कष्टाची कामं वगैरे असतात, शेतात किंवा शेती जरी नसली तरी पाणी वगैरे वाहून आणायचं, चुलीवर तापवायचं, चुलीवर जेवण बनवायचं, अशा ह्या गोष्टी मी केलेल्या आहेत. त्यामुळे कसं होतं की थोडं सिटीत आणि गावाला फरकच पडतो. तर असं आहे. तर आता इथे प्रेस करून घेते आणि बघा एवढी सगळी कामं आवरता मला 3 वाजलेले आहेत. म्हणजे मुलं गेली त्यानंतर मी पुन्हा मग काही ना काही घरातली कामं आवरत बसली, कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या, पुन्हा हॉल वगैरे नीटनेटकं केलं, थोडंसं कांदे वगैरे निवडले. वरच्यावर कसं कांद्यांना हात मारला ना की मग सडत वगैरे नाही आणि खराबही होत नाही. मग असं कुठे बॉटल वगैरे घासून बॉटल वगैरे भरल्या, अशी छोटी मोठी कामं भरपूर असतात घरामध्ये. अस्तव्यस्त पडलेलं सामान नीटनेटकं ठेवायचं. हे सगळं करता मला 3 वाजले. जेवण मी भाजी पोळी खाल्ली आणि मग इस्त्री करायला घेतली. तर आता सर आलेले आहेत, सर बोलत आहेत माझ्याबरोबर, तर त्यांच्याशी गप्पा मारता प्रेस करते आहे. आणि आता मग इस्त्री झाल्यानंतर सुद्धा मग विचार करते आहे की काहीतरी आखड तळावं. तर अशी पहिल्यापासूनच सवय आहे, म्हणजे परंपरा आपली जी आहे ती आपण पाळतोच. तर मग असं आहे. त्यामुळे मग आता विचार करते की याच्या गुळाच्या कापण्या कराव्यात, म्हणजे टाईमपासला मुलं खातात पण आणि ते अशा कुरकुरीत होतात ना. तर मी करेलच तुमच्यासोबत शेअर. तर आता इस्त्री करून घेते. 1-2-3 ड्रेस आहेत त्यांच्या इस्त्रीला, नंतर मग माझी उद्या वगैरे करणार आहे. तर असं आहे. तर हे बघा, आता हे शर्ट वगैरे हे सगळे थंड कपडे पडतात, म्हणजे धुवून सुकलेली आहेत परंतु अशी थंड पडतात, असे गारगार लागतात हाताला. त्यामुळे मग इस्त्री करून ठेवली ना की पसारा पण कमी होतो आणि कपडे पण चुरगळत नाहीत. असे घड्या करून जरी ठेवले तरी ती चुरगळली जातात. तर मग प्रेस करून ठेवली ना हँगरला अटकून की छान व्यवस्थित राहतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मग सर घालतात.
तर असं आहे. आणि आता त्यांचे कपडे पण सुकत नाही, जीन्स वगैरे असतात धुवायला. तर मग जेव्हा मी कधी असं पाऊस उघडला किंवा ऊन पडलं की मग मी धुवायला काढते. मुलांचे युनिफॉर्म वगैरे असतात, तर पीटीचे शूज वगैरे, तर ते शूज वगैरे पण सुकत नाही, पण ऊन असलं की मग मी धुते, नाही तर मग असेच मग वरच्यावर पुसून देते त्यांना घालायला. तर अशी छोटी मोठी कामं भरपूर असतात करायला. आता मी इस्त्री करून घेते आणि त्यांचे भरपूर व्हिडिओ, भरपूर फोटो मी शूट करून ठेवले होते, परंतु काही कारणास्तव मोबाईल काही ना काही इश्यू व्हायचा, त्यामुळे मग ते काही आहेत, काही गेलेत. तर असं आहे, जेवढे आहे तेवढं मग असं अधूनमधून आम्ही बघत असतो. आणि त्यांनाही मोठे झाल्यावर मग असं दाखवायला होतं की अरे लहानपणी बघा तुम्ही कसे होते, तुम्ही काय करत होते, कसे हे करायचे, खेळायचे. मग अशा पद्धतीने मी एक आठवण म्हणून त्यांची ठेवले होते. तर मी आता तुमच्यासोबत ते शेअर करत आहे की मृदुल मृणाल किती लहान होते आणि खूप क्यूट होते दोघे पण. तर आता इथे जरा वेळ मग मी त्यांचे व्हिडिओ वगैरे, फोटो वगैरे बघितले टीव्हीला. तर
जवळपास आता 4-4:30 झालेले आहेत. तर विचार केला की इथे आता ते बेडगी मिरची वगैरे आणलेली होती, तर आता सादळतात ह्या वातावरणामध्ये, म्हणून मग थोडंसं गरम तव्यावर मी ठेवलेल्या आहेत, कारण आता ऊन पण पडत नाही. आणि इथे वेलची पूड आणलेली होती, तर वेलची पूड करून ठेवत असते मी एकदम, म्हणजे शिरा, खीर वगैरे काही गोड पदार्थ बनवला की पटकन घेता येते. तर मग आता इथे वेलची भाजून घेतली, ते वेलची पूड मी करून ठेवणार आहे. आणि त्यानंतर मग आता रवा असा आणून भाजून ठेवला ना की मग उपमा किंवा काही बनवायचं असेल ना की शिरा वगैरे, तर मग आपण पटकन असं म्हणजे वेळ लागत नाही, अशा गोष्टींची तयारी करून ठेवली का, तर मग मी असं दुपारच्या वेळामध्ये मग मी अशा गोष्टी करून ठेवते. शेंगदाणे भाजून कूट करून ठेवते खिचडीसाठी, पालेभाज्यांना जाडसर कूट वेगळा, परत मग असं रवा वगैरे भाजून ठेवते, वेलची पूड करून ठेवते, लसूण सोलून ठेवते. अशा छोट्या मोठ्या भरपूर कामं राहतात बघा. आता याला किती वेळ गेला, मला पूर्ण दिवसभर माझं काम चालू आहे. त्याच्यात व्हिडिओ शूट करणं आणि पुन्हा रेसिपी तयार करणं, घरातली कामं आवरणं, मग ते प्रत्येक ठिकाणी मग शूट करायचं, ते ट्रायपॉड नेऊन, मग अशा पद्धतीने माझा दिवसभर हा टाईमपास चालू असतो. टाईमपास म्हणण्यापेक्षा म्हणजे ते बिझी रुटीनच झालेलं आहे माझं. एवढं हेक्टिक रुटीन झालं आहे ना की कधी कधी काही डोक्यात वेगळा विचार असला की तेच करायला जाते, पुन्हा ते मग जे काही करायचं होतं तेच राहून जातं, असं होतं बऱ्याचदा. तर असं आहे. तर आता वेलची पूड वगैरे करून घेते आणि रवा वगैरे भाजून झालेला आहे. त्यानंतर मग विचार करते की खजुऱ्या कराव्यात, म्हणजे आमच्या गावाकडे खजुऱ्या बोलतात, इकडे कापण्या बोलतात. आषाढ महिन्यात स्पेशल अशा करतात. तर गव्हाच्या पिठाच्या अगदी हेल्दी असतात, तर मग म्हटलं करून घ्यावं. पहिली वेलची पूड करून ठेवते. तर मी साली सकट करत असते, तुम्ही कशी करतात माहीत नाही, परंतु मी भाजून घेते थोडंसं अशा अलगद. नंतर भाजून घेतल्यानंतर मिक्सरला लगेच मग मी ग्राइंड करून घेते. तर हे बघा, मी साली सकट ग्राइंड करते. आणि मग तुमच्याकडे जर अशी चाळणी वगैरे असेल तर चाळणीमध्ये पटकन चाळली जात नाही आणि बराच वेळ लागतो. मग मी काय करते की जी खोबरं किसायची माझ्याकडे छोटी किसणी आहे ना, तर तिचा जो पुढचा भाग आहे ना त्याला छोटे छोटे होल आहेत, त्याच्यातून प्रॉपर अशी ती चाळली जाते. म्हणून मग मी वेलची पूड केली की मग मी अशी पुढच्या भागामध्ये असं ओतून शेवटचा जो सालीचा जो हे असतो ना चोथा, तो आपण चहाला वगैरे वापरू शकतो. चहा पावडरमध्ये टाकून ठेवायचं, म्हणजे चहा पण छान चविष्ट चवदार होतो. तर आता इथे मी ते चाळून घेते. तर अशा पद्धतीने वेलची पूड करून ठेवते. आणि वेलची तर खूप महाग आहे, तुम्हाला तर माहिती आहे. मग मी काय करते, दर सामानामध्ये प्रत्येक वेळेला महिन्याला मग मी 10 ग्रॅम 20 ग्रॅम अशी आणते आणि मग एकदम अशी पूड करून ठेवते. तर 2-3 वेळा आणली ना की मग एकदम 30-40 ग्रॅम होते. मग मी ती एकदम अशी पूड करून ठेवते, म्हणजे कधी शिरा बनवला किंवा काही गोड पदार्थ बनवायचं म्हटलं की आपण पटकन ती घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने. आणि आता श्रावण महिना लागणार म्हटल्यावर कसं होतं की मग श्रावणात पण आपण काही ना काही गोडधोड होतच, उपवास वगैरे असतात. त्यामुळे मग मी वेलची पूड, दाण्याचा कूट, शेंगदाण्याचा अशा काही गोष्टी मी दुपारच्या वेळात अशा करून ठेवते, म्हणजे रवा वगैरे भाजून ठेवणे. तर असं आहे. तर आता इथे वेलची पूड वगैरे करून झाली, अशी मी छोट्या बरणीमध्ये भरून ठेवते. तर हे बघा, पेपरवर चाळून घेतली होती आणि जो चोथा होता तो चहा पावडरमध्ये मी घालून घेतलेला आहे. तर हे बघा, तर म्हणजे चहा पण छान होतो आणि चहा पावडर मिक्स करून ठेवलेली आहे. तर आता इथे मी गुळाच्या कापण्या करून घेतलेल्या आहेत आणि त्या करण्यासाठी मी इथे लाल गुळाचा वापर केलेला आहे. तर मी लाल गुळाचं पहिलं पाणी करून घेतलं, 1 वाटी लाल गूळ आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ. तर मग ते आणि अर्धा तांबा पाणी. तर अर्धा तांब्या पाण्यामध्ये मी तो जो 1 वाटी गूळ होता तो विरघळून घेतला आणि त्यानंतर 2 वाट्या गव्हाचं चाळून पीठ घेतलं. मग त्यामध्ये थोडंसं किंचित चिमूटभर मीठ टाकून त्या गुळाच्या पाणी टाकून जेवढं पीठ बसेल तेवढं मग मी ते भिजवलं. आणि मग भिजून घेतल्यानंतर 5 मिनटं बाजूला ठेवलं, भिजून दिलं. आणि मग नंतर मी अशा कापण्या करून घेतल्या, म्हणजे शंकरपाळीचा आकार दिला आहे. आणि मग त्या लाटून घेतल्या. मग त्यावर थोडी खसखस लावली मी आणि खसखस लावून मग नंतर मी लाटून घेतल्यानंतर मग मी आता इथे तळायला घेतलेला आहे. तर तळायला एकदम हाय फ्लेमवर नाही तळायच्या. हाय फ्लेमवर तळल्या तर मग कलर एकदम लाल होतो, कारण गुळाच्या असतात ना. आणि लाल झाल्यानंतर मग त्या आतून थोड्याशा कच्च्या असल्या की मग लूज पडतात, त्यामुळे मग अशा कुरकुरीत राहत नाही. तर मग इथे मी अगदी पातळ कापलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा, व्हिडिओमध्ये पातळ कापल्यात आणि छान शंकरपाळीचा आकार दिला आहे. थोड्या थोड्या टाकून तेलामध्ये तळून घेते आहे आणि अगदी नॉर्मल गॅस ठेवलेला आहे.
अगदी लो आणि एकदम हाय फ्लेमवर पण नाही करायचं आहे. तर आता इथे छान तळून झाल्यात आणि सारख्या अधूनमधून हलवायच्या म्हणजे एकसारख्या तळल्या जातात. नाहीतर मग काही ठिकाणी लाल होतात, काही ठिकाणी मग अशा पांढऱ्या दिसतात. त्यामुळे मग अशा एकसारख्या तळून घ्यायच्या तशा हलवून. तर मग आता मी इथे तळून घेते आहे. तर जवळजवळ आता बघा 4:30 वाजलेले आहेत. म्हणजे दिवसभराचं माझं पूर्ण रुटीन असं बिझी आहे. काही ना काही चालूच आहे. हात पूर्णपणे असे बंद असे नाहीच आहेत. काही ना काही चालूच आहे कामं. आणि मग असं थकायला होतं. मग नंतर पूर्ण कंबर वगैरे दुखून येते, असं होतं. परंतु आता ही दिवसभराची कामं कशी सारखी चालूच असतात काही ना काही. आणि एकटी म्हटलं का करायला मग स्टेप बाय स्टेप चालूच असतात. तर अशा पद्धतीने मी तळून घेतलेली आहे ते बघा. आणि खूप छान, खायला खूप छान लागतात. तुम्ही हवं तर त्याच्यामध्ये जायफळ थोडंसं पिठामध्ये किसून टाकायचं, म्हणजे एकदम स्मेल पण छान येतो आणि चव तर खूप छान लागते. तर मी खसखस लावलेली आहे वरती लाटताना. पहिलं लाटून घेतला, पण शंकरपाळी कशी करतो तसं लाटून घेतलं, त्यावर खसखस लावली आणि मग नंतर कापण्या करून घेतल्या आणि मग नंतर तळून घेते आता. तर आता जवळपास झालेलेच आहे. 2 वाट्यांच्या भरपूर झाले शंकरपाळ्या. जवळजवळ ताट भरलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवतेच तळून झाल्यावर. तर तुम्ही पण करून बघा, नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्या मग कमेंटमध्ये मला सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. माझं रुटीन, दिवसभराचं रुटीन, पुन्हा रेसिपी. तर आता मृदुल मृणाल 5:30 पावणे 6ला येतातच. तर मग आता 4:30 वाजलेले आहेत इथे. तरी पण मला आता 4:45 होणारच आहे एवढं तळता तळता. तर असा दिवस जातो माझा. कसा दिवस गेला ते देखील कळलं नाही मला. अशी काही ना काही कामं असतात. दुपारच्या वेळामध्ये मुलं गेल्यानंतर मग मी कुठे ब्लाऊज शिव, कुठे काही ना काही माझी कामं असतातच. मग माझे स्वतःचे मी ब्लाऊज शिवते घरीच आणि त्यानंतर मग अशी घरातली छोटी मोठी कामं असतात. काही ना काही साफसफाई असते. मग सरांनी समजा भाज्या वगैरे आणल्या तर ते भाज्या क्लीन करायच्या, असं काही ना काही चालू असतं माझं. आणि मध्ये तर खूप वातावरण एकदम असं बोरिंग वातावरण होतं. पाऊस आला की असं म्हणजे कामाला देखील उत्साह राहायचा नाही आणि सर्दी खोकला वगैरे मध्ये झालं होतं. तर असं काम करायला सुद्धा मूड वाटत नव्हता. परंतु रोजची जी आहे ती मेन कामं मी करायची आणि नंतर मग ही कामं सगळी माझी राहिलेली होती. मग आता पुन्हा साफसफाई श्रावण आला की चालूच असतं. तर आता माझ्या ह्या कापण्या तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता हे बघा पूर्णपणे भरपूर झाल्या आहेत. 2 वाट्या पीठ घेतलं होतं मी मीडियम साईजचे आणि कलर पण एकसारखा आलेला आहे. तुम्ही बघू शकता हे बघा. मी कारण खूप अगदी नॉर्मल गॅसवर तळून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने झाल्यात. नक्की ट्राय करून बघा. तर खूप छान कुरकुरीत इतक्या झालेल्या आहेत ना. टाईमपासला लहान मुलांना बरं पडतं. तुम्ही असं टिफिनमध्ये देऊ शकता किंवा असं टाईमपासला छोटी भूक म्हणूनही खाऊ शकता असं करून ठेवलं. तर हे बघा मी खसखसला टाकलेली होती वरतून लाटताना, त्यामुळे असं छान दिसतात त्या. एकसारख्या छान तळून झालेल्या आहेत. तर आता माझा व्लॉग, माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा. बाय बाय. थँक्यू.